जय जय रामकृष्ण हरी. संत तुकाराम महाराज गाथा. अभंग 249. संत तुकाराम महाराजांचे अभंग हे केवळ काव्य नाही, तर आत्मानुभवाचे जिवंत शब्द आहेत. प्रत्येक ओळीत त्यांनी जे अनुभवलं, जे जगले, जे आत्मसात केलं, तेच अत्यंत सोप्या पण खोल अर्थाच्या शब्दांत मांडलं आहे. अभंग क्रमांक 249 हा आत्मसाक्षात्कार, अहंकाराचा त्याग आणि ईश्वरानुभव यांचा परमोच्च अनुभव सांगणारा अभंग आहे. डोळ्यांनी न पाहता पाहणं, कानांनी न ऐकता ऐकणं, न बोलता बोलणं, हे सारे विरोधाभास वाटले तरी ते आध्यात्मिक सत्य आहेत. हा अभंग माणसाला बाह्य इंद्रियांपलीकडे नेऊन अंतर्मनाच्या, आत्म्याच्या विश्वात प्रवेश करवतो. अभंग 249. न देखो न काही म्या पाहिले सकळही. या ओळीत संत तुकाराम महाराज एका अद्भुत आध्यात्मिक अवस्थेचा अनुभव सांगतात. सामान्य माणूस जग पाहतो डोळ्यांनी, जे दिसतं तेच खरं मानतो. पण तुकाराम महाराज म्हणतात, मी काहीही न पाहता सर्व काही पाहिलं. इथे न देखो न म्हणजे डोळ्यांनी न पाहता. याचा अर्थ असा की त्यांनी बाह्य इंद्रियांवर अवलंबून न राहता अंतर्दृष्टीने सत्य अनुभवलं. आध्यात्मिक प्रवासात एक क्षण असा येतो जिथे डोळे बंद असतानाही सत्य स्पष्ट दिसू लागतं. कारण तेव्हा आत्मा जागा होतो, इंद्रियांच्या मर्यादा संपतात. माणूस जेव्हा अहंकार, इच्छा, अपेक्षा, भीती यांपासून मुक्त होतो, तेव्हा त्याला जगाचं खरं स्वरूप कळतं. तुकाराम महाराजांना या अवस्थेत ईश्वर वेगळा, जग वेगळं असं काही उरलेलं नाही. सर्वत्र एकच चैतन्य आहे हे त्यांना उमगलं. आज आपण सतत पाहतो मोबाईल, लोक, तुलना, यश, अपयश, पण तरीही खरं काहीच दिसत नाही, कारण आपली दृष्टी बाहेर अडकलेली आहे. तुकाराम महाराज सांगतात की जेव्हा डोळे थांबतात तेव्हा आत्मा पाहू लागतो, आणि आत्म्याने पाहिलं की सर्व काही दिसतं. सुखदुःखाचा भेद नाही, आपलं परक राहत नाही. ही ओळ आपल्याला शिकवते की पाहणं म्हणजे डोळ्यांचं काम नाही, तर जाणीवेचं काम आहे. जेव्हा अंतर्मन शुद्ध होतं तेव्हा सत्य आपोआप उघड होतं. ओळ 2. जालो अवधियाम परी, मी हे माझे ठेले दुरी. या ओळीत संत तुकाराम महाराज अवधी म्हणजे मर्यादा संपल्याची अवस्था सांगतात. मी आणि माझं हीच माणसाच्या दुःखाची मुळं आहेत. जोपर्यंत हे माझं आहे, हे मी केलं, हे मला हवं असं वाटत राहतं, तोपर्यंत माणूस बंधनात असतो. तुकाराम महाराज म्हणतात, मी आता त्या अवस्थेपलीकडे गेलो आहे. मी आणि माझं मी दूर ठेवलं आहे. ही फार मोठी गोष्ट आहे, कारण अहंकार सोडणं म्हणजे स्वतःला संपवणं नाही, तर स्वतःला खऱ्या अर्थाने शोधणं आहे. जेव्हा मी संपतो तेव्हा ईश्वर प्रगट होतो. तुकाराम महाराजांनी स्वतःला शून्य केलं आणि त्यामुळे ते पूर्ण झाले. आजच्या जगात प्रत्येक जण स्वतःभोवती फिरतो. माझं घर, माझं मान, माझं यश, माझं दुःख, पण यामुळेच माणूस कायम अस्वस्थ असतो. तुकाराम महाराज सांगतात की मीपणा बाजूला ठेवलं की मनाला शांती मिळते, कारण मग जबाबदारी ईश्वराकडे जाते. ही ओळ आपल्याला शिकवते की जो स्वतःला विसरतो तोच खऱ्या अर्थाने जीवन जगतो. ओळ 3. न घेता घेतले, हाते पारये उसंतिले. इथे तुकाराम महाराज म्हणतात, मी काही घेतलं नाही तरी मला सर्व मिळालं. हे ऐकायला विरोधाभासी वाटतं, पण अध्यात्मात हेच सत्य आहे. जो जितका मागतो तितका रिकामा राहतो, आणि जो काहीच मागत नाही त्याच्याकडे सर्व येतं. हाते पारये उसंतिले म्हणजे हात मोकळे झाले, म्हणजेच इच्छा, हाव, अपेक्षा यांचं ओझं उरलं. हात मोकळे झाले की कृपा आपोआप येते. आज माणसाचे हात सतत भरलेले आहेत, हव्यासाठी, साठवण्यासाठी, पकडून ठेवण्यासाठी. त्यामुळे तो कृपा घेऊच शकत नाही. तुकाराम महाराजांनी काहीही न घेण्याची तयारी केली, म्हणून त्यांना ईश्वर मिळाला. ही ओळ आपल्याला शिकवते की सोडणं हीच खरी कमाई आहे. ओळ 4. खादले न खाता रसना जाली घेता. इथे तुकाराम महाराज म्हणतात, मी काही खाल्लं नाही तरी जिभेला रस मिळाला. इथे भौतिक अन्न नव्हे, तर नामरसाचा, भक्तीचा रस आहे. जेव्हा मन नामात रंगतं तेव्हा बाह्य सुखांची गरज उरत नाही. आज माणूस सतत सुख शोधतो, चव, पैसा, नातं, पण तो तृप्त होत नाही, कारण आत्म्याला हवं असतं ते वेगळंच. तुकाराम महाराजांना तो रस मिळाला, ईश्वर स्मरणाचा,
आणि मग इतर सगळं फिकं झालं. ओळ 5. न बोलोनी बोले केले प्रगट झांकिळे. ही ओळ सांगते की खरा संवाद शब्दांत नसतो, शांततेत असतो. तुकाराम महाराज न बोलता बोलतात, कारण त्यांचं जीवनच उपदेश बनला आहे. जेव्हा अंतर्मन शुद्ध असतं तेव्हा शब्दांची गरज उरत नाही. आज आपण खूप बोलतो, पण मनातलं काहीच पोचत नाही, कारण आपली कृती आणि शब्द वेगळे असतात. तुकाराम महाराजांचं जीवन आणि विचार एकरूप झाले होते. ओळ 6. नायकले कानी तुका म्हणे आले मनी. इथे तुकाराम महाराज म्हणतात, मी कानांनी ऐकलं नाही तरी सत्य मनात आलं. कारण हे ज्ञान बाहेरून येत नाही, आतून उगवतं. जेव्हा मन निर्मळ होतं तेव्हा सत्य स्वतःहून उघड होतं. शिकवण. हा अभंग आपल्याला एकच गोष्ट शिकवतो की जीवन बाहेर नाही, आत आहे. डोळे, कान, जीभ, हात हे सगळे साधनं आहेत, अंतिम सत्य नाही. जोपर्यंत आपण मी आणि माझं यात अडकतो तोपर्यंत दुःख संपत नाही. पण जेव्हा आपण सोडायला शिकतो तेव्हा शांती मिळते. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, ईश्वर मिळवण्यासाठी काही करायचं नसतं, काही सोडायचं असतं. अहंकार, अपेक्षा, हाव सोडली की जीवन बदलतं. आज थोडा वेळ थांबा, डोळे बंद करा, मी बाजूला ठेवा आणि स्वतःला विचारा, मी खरंच जगतोय का की फक्त धावत आहे. जर हा अभंग तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो फक्त ऐकू नका, जगा. तुकाराम महाराजांनी दाखवलेला मार्ग चालायला अवघड आहे, पण तोच तुम्हाला खऱ्या शांतीकडे नेणारा आहे.